कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। सध्या सगळीकडे जनगणना सुरू आहे। इलेक्शन ड्यूटी असू दे किंवा जनगणना, या राष्ट्रीय कार्यांमध्ये सरकारला सुद्धा शिक्षकांची आवर्जून आठवण होते। शिक्षकांच्या खांद्यावर जनगणनेचा बोजा टाकून लोकसंख्या मोजण्यासाठी सरकारच्या कठोर सूचना असतात। घरोघरी जाऊन लोकांच्या नोंदीच घ्यायच्यात, मग त्याच्यात काय एवढं असं वाटत असलं तरी अनेक ठिकाणी जनगणना करत असताना शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागतो। कर्जत तालुक्यातलं अतिदुर्गम डोंगराळ भागात वसलेलं गाव म्हणजे ढाक। या गावामध्ये पोहोचण्यासाठी आजही पायवाट आहे। 3 ते 4 तासांचा प्रवास करत आणि डोंगर चढत ढाक गावात जावं लागतं। अर्थात जनगणना म्हणजे राष्ट्रीय कार्य आणि त्याची जबाबदारी मोठीच असते। 4.5 तास चालत ढाक गावामध्ये जाऊन आणि ढाक बहिरीच्या कड्याखाली असणाऱ्या कळकराईपर्यंत पुन्हा 1.5 तास चालत शिक्षकांच्या टीमने जनगणना पूर्ण केली। तब्बल 12 तासांपेक्षा जास्त परतीचा प्रवास करत अखेर अतिदुर्गम डोंगराळ भागात असणाऱ्या ढाकची जनगणना पूर्ण झाली। या संपूर्ण कामात पर्यवेक्षक वेच्या गावित, डेटा ऑपरेटर चंद्रकांत वाघचौरे, प्रगणक हेमंत ठाकरे आणि विश्वास ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली। मुळात जनगणनेसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आणि ऑनलाईन डेटा भरण्यासाठी मोबाईल महत्त्वाचे असतात। त्याची विशेष काळजी या कामादरम्यान घ्यावी लागते। कित्येक तासांची मेहनत घेऊन आणि जीव धोक्यात घालून या शिक्षकांनी राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला। नक्कीच त्यांच्या मेहनतीचं कौतुक आहे। आणि आजही देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली तरी अतिदुर्गम भागात लोकांना सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागतंय। त्याची या सरकारनं जनगणनेच्या निमित्तानं का होईना दखल घ्यावी। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।